नमस्कार मित्रांनो. आज आपण सामान्य ज्ञानच्या बॅचमध्ये आपलं जे सेशन आहे आजचं, ते म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोलचं आजचं आपलं पहिलं लेक्चर असणार आहे. या लेक्चरमध्ये आज आपल्याला जे टॉपिक डिस्कस करायचे आहे, ते म्हणजे महाराष्ट्राचं स्थान. महाराष्ट्राचं स्थान नेमकं म्हणजे जसं आपण भारताच्या भूगोलामध्ये जर कधी विचार केला, तर भारताच्या भूगोलामध्ये महाराष्ट्राचं स्थान येते. तसं जगाच्या भूगोलामध्ये भारताचं स्थान येते. तसंच भारताच्या भूगोलामध्ये आपल्याला महाराष्ट्राचं सुद्धा स्थान येईल. महाराष्ट्राचं स्थान, महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती आहेत? त्याचबरोबर महाराष्ट्राचे जे प्रशासकीय विभाग आहेत, पुढीलप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पुणे, नाशिक, नागपूर आणि कोकण. आता हे सुरुवातीपासून एवढे विभाग आहे का? नाही. महाराष्ट्र ज्यावेळेस स्थापन झाला, त्यावेळेस महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती ही वेगळी होती. भौगोलिक स्थिती म्हणजेच काय? क्षेत्रफळ तेवढंच आहे जेवढं आधी होतं. फक्त आहे त्याच्यामध्ये जिल्ह्यांची संख्या ही सातत्यानं वाढत गेली आणि ती जिल्ह्यांची संख्या 26हून 36 पर्यंत पोहोचली. प्रशासकीय विभाग हा नवीन बनलेला आहे. त्याचबरोबर हा प्रशासकीय विभाग नवीन बनलेला आहे. बाकी प्रशासकीय विभाग होते. आता प्रत्येक विभागाचे आपण काय पाहणार आहोत याच्यामध्ये, कोणत्या विभागामध्ये किती जिल्हे येतात, त्या विभागामध्ये तालुके किती येतात, त्या विभागाचे त्या आपण म्हणू का नवीन जे जिल्हे बनले, ते जिल्हे कोणत्या तारखेला आणि कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात बनले. होऊ शकते तुम्ही महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म भरत असाल किंवा महाराष्ट्रात कसाही प्रश्न फिरून विचारू शकतो. म्हणून आपण सगळ्या गोष्टीचा विचार करून ह्या गोष्टी घेतोय. सर्व लोकं रेडी असाल आशा करतो. आपण स्टेप बाय स्टेप सर्व सुरुवात करतोय. आता द्विभाषिक मुंबई राज्य कसं झालं माहिती का? पहिले आपला महाराष्ट्र स्थापन व्हायच्या आधी द्वैभाषिक मुंबई राज्य होतं. द्वैभाषिक म्हणजेच काय? 2 भाषा बोलणारे लोक. 2 भाषा बोलणारे कोणते असतील? एक असेल मराठी भाषा बोलणारे, दुसरी असेल गुजराती भाषा बोलणारे. दुसरे काय असेल? गुजराती भाषा बोलणारे. आता हे 2 भाषा बोलणाऱ्या लोकांसाठी जे राज्य बनलं, ते बनलं होतं 1 नोव्हेंबर 1956 रोजी. कधी बनलं होतं? 1 नोव्हेंबर 1956 रोजी पहिले हे राज्य बनलं 2 भाषा बोलणारे आणि त्यानंतर पुढे चालून तिथून 1 मे 1900 हे इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुद्धा तुम्हाला मी ह्या गोष्टी कव्हर होऊन जाणारच आहे. महाराष्ट्र राज्याची त्याच्यानंतर पुढची कालक्रम पहा. 1 मे 1960 रोजी मराठी बोलणाऱ्यासाठी महाराष्ट्र आणि गुजराती भाषा बोलणाऱ्यासाठी गुजरात हे राज्य कधी बनलेलं आहे? 1 मे 1960 रोजी. त्या दिवशी राजभाषा दिवस आणि कामगार दिवस सुद्धा असतो. आता पहा, त्यावेळेस महाराष्ट्राची राजधानी मुंबई होती आणि महाराष्ट्रात मुंबई मिळवण्यासाठी खूप हुतात्म्यांनी काय बलिदान दिलं. तशीच महाराष्ट्राला मुंबई मिळालेली नाही. आपल्या जीवाची मुंबई. ओके, आमची मुंबई आपण म्हणून अभिमानानं म्हणतो. तर महाराष्ट्राची राजधानी त्यावेळेस ठरलं, की महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई असेल, उपराजधानी महाराष्ट्राची नागपूर असेल. म्हणून या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुद्धा आपण भरतो आणि ते एका कराराच्या अंतर्गत झालेलं होतं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय श्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव बळवंतराव चव्हाण होते. त्याचबरोबर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश असे होते. श्री प्रकाश महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. आता पहा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिलेले आपल्याला कोण? यशवंतराव बळवंतराव चव्हाण. त्याचबरोबर महाराष्ट्राचे जे पहिले उपमुख्यमंत्री होते, डेप्टी सीएम श्री नासिकराव नासिकराव तिरपुडे होते. कोण होते? मी थोडंसं स्पेलिंग मिस्टेक होऊ शकते माझ्याकडून काही बोलण्यामध्ये. कोण होते? श्री नासिकराव तिरपुडे होते. महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री. जसं सध्याच्या कंडिशनमध्ये 2 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे. सन्माननीय एकनाथजी शिंदे आणि कोण आहे? सुनेत्राताई पवार. तर त्यावेळेस 1 मे 1960 रोजी मुंबई द्वैभाषिक राज्य बनलं. हे तारीख अशीच्या अशी एक्झाममध्ये भरपूरदा विचारली आहे. मुंबई द्वैभाषिक राज्याची स्थापना केव्हा झाली? तर तुम्हाला त्याचं उत्तर लावायचं आहे 1 नोव्हेंबर 1956 रोजी. हा प्रश्न आता पोलीस भरतीला सर्वसाधारणतः बंद झाला. पोलीस भरतीत मोठा प्रश्न चालत होता हा, की महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? आता त्या पोलीस भरतीवाल्या पेपर काढणाऱ्यांना माहीत झालं का यांना माहिती आहे म्हणून. हां, 2 वर्षे आधी एम-पी-एस-सी कंबाईननं सुद्धा असा प्रश्न विचारला होता, की बाबा महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? आणि ते ऑप्शन दिलं होतं ते ऑप्शन यापैकी नाही म्हणे होतं. पोरं कन्फ्यूज करून मारू शकतात गडबडमध्ये.
ओके. तर पहा एवढे या स्लाइडवरून काय महाराष्ट्र मुंबई राज्याची द्विभाषिक राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय श्री यशवंतराव चव्हाण होते. महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री श्री नासिकराव तिरपुडे होते आणि महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश होते. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल विचारू शकते. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? सौ विजया लक्ष्मी पंडित होत्या. कोण होत्या? विजया लक्ष्मी ह्या पहिल्या राज्यपाल आहे महिला. पंडित महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. एवढ्या सुद्धा गोष्टी क्लिअर करून घे जा. पुढचा प्रश्न पुढची स्लाइड पाहूया आपण. आता थोडंसं आपल्याला जर कधी विचार केलं तर महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 ची कंडिशन आणि आजची कंडिशन ही वेगळी आहे. कशी? महाराष्ट्र राज्याची 1 मे 1960 रोजी स्थापना झाली. ओके. तेव्हा महाराष्ट्रात फक्त 26 जिल्हे होते. पेपरमध्ये प्रश्न असा आलेला आहे, की महाराष्ट्र स्थापनेच्या वेळेस महाराष्ट्रात किती जिल्हे होते? तर तुमचं उत्तर काय असायला पाहिजे मग? 26. आणि महाराष्ट्र स्थापनेच्या वेळेस महाराष्ट्रात किती विभाग होते? त्या प्रश्नाचं उत्तर आहे 4 प्रशासकीय विभाग. आता कोणते वाढले तुम्हाला मी मागच्या वेळेला सांगितलं, पण ते क्षेत्रफळासहित त्याच्यातले तालुक्यासहित आणि एवढंच काय तालुक्याच्या ट्रिक्ससहित मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे. शांत व्हा. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्रात तेव्हा 26 जिल्हे होते. आज 36 जिल्हे आहेत. त्यावेळेस महाराष्ट्रात 4 प्रशासकीय विभाग होते. आज 6 प्रशासकीय विभाग आहेत. यांचे स्वरूप पुढील प्रमाणे आहेत आणि ह्या नकाशामध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत 2014च्या आकडेवारीनुसार. ओके. तर 6 प्रशासकीय विभाग आहेत. कारण महाराष्ट्रात शेवटच्या टीमले जिल्ह्याचं जे विभाजन झालं होते 2014 साली झालं होतं. पालघर जिल्हा बनलेला होता. आता पहा महाराष्ट्र राज्याचा 1 मे 1960 ची कंडिशन कशी होती? कोकण विभाग होता महाराष्ट्रामध्ये, एक पुणे विभाग होता, दुसरा छत्रपती संभाजीनगर विभाग होता आणि चौथा होता नागपूर विभाग. म्हणजे तुम्हाला इथं 2 विभाग दिसणार नाही. 2 विभाग न दिसण्यामध्ये एक विभाग असेल तुम्हाला अमरावती विभाग आणि दुसरा विभाग असेल तुम्हाला नाशिक विभाग. हे दोन्हीही विभाग तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही. हे 2 विभाग नव्यानं बनलेले आहेत. आणि जिल्ह्याची जर कधी तुम्ही कंडिशन पाहिली तर तुम्हाला इथं कुठं चंद्रपूर जिल्हा दिसते का रे? नाही दिसणार. तुम्हाला इथं पहा, इथं ह्या गोष्टी इथून हा गडचिरोली जिल्हा बनला. चांदा जिल्हा म्हणून पहिले होता टोटल. टोटल काय होता पहिले? चांदा जिल्हा होता. चांदा जिल्हा हा एवढा मोठा होता, पण इथून 26 ऑगस्ट 1982 रोजी असेल गडचिरोली जिल्हा वेगळा बनला, चंद्रपूर वेगळा झाला. इथं पहा 1999 रोजी भंडारापासून गोंदिया बनला, तो पण जिल्हा वेगळा झाला. त्यानंतर इथं अकोल्यापासून वाशिम जिल्हा, यानंतर इथं परभणीपासून हिंगोली जिल्हा बनला, औरंगाबादपासून जालना जिल्हा बनला. यानंतर कसं बरं उस्मानाबादपासून लातूर जिल्हा बनला, उस्मानाबादपासून लातूर. त्यानंतर आपल्याला धुळेपासून नंदुरबार जिल्हा बनला, धुळेपासून नंदुरबार. रत्नागिरीपासून रायगड जिल्हा बनला. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या भरपूर मोठा अभ्यास आहे हा, पण समजून घेण्याजोगता आहे. कारण की महाराष्ट्रात आपल्याला दिशासुद्धा समजून घ्यायची आहे. एम-पीला महाराष्ट्रातले किती जिल्हे लागतात? 8. तेलंगणाला किती लागतात? कारण की इथं तेलंगणाला पहिलं आंध्र प्रदेश होतं. त्यानंतर इकडे कर्नाटक आहे आणि कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही हे सुद्धा तितकं आपल्याला डीपमध्ये जावं लागेल. ते आपण पुढे जाणार आहोत. आता फक्त तुर्तास या स्लाइडवर दिलेलं आहे. तिथं आपल्याला पाहून घ्यायचं आहे. 1 मे 1960 ची स्थिती आहे, की महाराष्ट्रात त्यावेळेस 1 मे 1960 रोजी फक्त 26 जिल्हे होते. ते तुमच्या स्क्रीनवरती आणि तुम्हाला दिसेल, की कोणत्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे किती मोठं आहे. पहा चंद्रपूर जिल्ह्याचं क्षेत्रफळ म्हणजे चांदा जिल्हा म्हणून होता. तो आता चंद्रपूर म्हणून ओळखला जातो आणि तिकडे गडचिरोली बनलेला आहे. पहा कोकण विभागामध्ये बृहन्मुंबई होता. आता बृहन्मुंबई जर का तुम्ही पाहिलं तर हे आहे ते बृहन्मुंबई. वरचा जो भाग आहे ना हा उपनगरचा भाग आहे. मुंबई उपनगर आणि हा जो खालचा भाग आहे हा मुंबई शहराचा भाग आहे. हा 4 ऑक्टोबर 1990 रोजी मी लिहून देऊ काय? 4 ऑक्टोबर 1990 रोजी बृहन्मुंबईपासून मुंबई शहर व मुंबई उपनगर हे 2 जिल्हे निर्माण करण्यात आले होते आणि त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शरदचंद्रजी पवार. कोण होते? शरदचंद्रजी पवार. आणि शरदचंद्रजी पवार महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. श्री शरदचंद्रजी पवार
हे त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते 1990 साली. त्यांच्या कार्यकाळामध्ये बृहन्मुंबई पासून मुंबई उपनगर, मुंबई शहर पहिले वरच्या साईडला जर कधी आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे यायला लावला, तर आपल्याला मुंबई उपनगर वरच्या साईडला आहे, एवढं लक्षात राहायला पाहिजे. दुसरा जिल्हा आहे माझे मित्रांनो ठाणे. आता तुम्हाला माहीत आहे ठाणे हा जिल्हा आहे. वरच्या साईडला झाला पालघर. वरच्या साईडला काय झाला पालघर आणि हा पालघर जिल्हा बनला होता 2014 साली आणि ह्या 2014 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. कोण होते? पृथ्वीराज चव्हाण. कोण होते? श्री पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते 2014 साली. ओके. याच्यानंतर कुलाबा. कुलाबा नावाचा आता जिल्हा आपल्याला दिसत नाही. कारण की कुलाबा म्हणजेच रायगड होय पहा. ह्या कुलाबा. ओके. तर कुलाबा जिल्हा होता. आता कुलाबा जिल्ह्याचं नामकरण हा कुलाबा जिल्हा त्यामध्ये होता. कुलाबा जिल्ह्याचं नाव आता काय झालं रायगड झालेलं आहे आणि रत्नागिरी हा ऑलरेडी जिल्हा त्यावेळेस सुद्धा होता. आता सुद्धा आहे. पण रत्नागिरीपासून 1 मे 1981 रोजी हा खालचा भाग दिसतो ना, हा सिंधुदुर्गाचा आहे. हा खालचा जो भाग दिसतो, हा रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग बनलेला आहे. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे कोकणामध्ये त्यावेळेस किती जिल्हे होते? 4 जिल्हे होते. 1, 2, 3, 4 पण आता कंडिशनला 7 जिल्हे आहेत. 7 जिल्ह्यामध्ये मग वाढला कोणता? 7 जिल्ह्यामध्ये मुंबई उपनगर एक जिल्हा वाढला. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग एक जिल्हा वाढला आणि त्याच्यानंतर पालघर जिल्हा वाढला. अशा प्रकारे कोकणामध्ये 3 जिल्ह्यांची भर पडलेली आहे. म्हणजे आजच्या तारखेत कोकणामध्ये एकूण 7 जिल्हे आहेत. किती आहेत? 7 जिल्हे. त्यावेळेस कोकण विभागामध्ये किती जिल्हे होते? 4 जिल्हे होते. आता आपण थोडासा पुणे विभाग अभ्यासूया. पुणे विभागामध्ये त्यावेळेस पुणे जिल्हा होता, सातारा होता, सांगली होता, कोल्हापूर होता, सोलापूर होता, नाशिक होता, अहमदनगर होता, धुळे होता आणि जळगाव होता. आता पुणे विभाग बघू शकता तुम्ही किती मोठा होता. आता पुणे विभागामध्ये सध्याच्या कंडिशनला फक्त 5 जिल्हे आहे. पहिले जास्त जिल्हे होते. पहिले 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 जिल्हे होते. पण आता पुण्यामध्ये सध्या 5च आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. तारा गलिको. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर. आता मात्र नाशिक विभाग स्पेशल नवीन बनलेला आहे आणि नाशिक विभागामध्ये एक स्वतः अहमदनगर ज्या जिल्ह्याचं नाव आता अहिल्यानगर म्हणून ओळखले जाते. धुळे आणि धुळेपासूनच एक जिल्हा बाहेर पडला तो म्हणजे नंदुरबार आणि जळगाव अशा 5 जिल्ह्यामधून नाशिक विभाग सुद्धा एक नवीन विभाग उदयास आलेला आहे नंतरच्या काळामध्ये. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर आजच्या कंडिशनला सर्वाधिक जिल्हे असणारा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर. ओके. यामध्ये छत्रपती संभाजीनगर स्वतः आहे. याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्याला 1981 रोजी ओके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुळे होते. त्या काळामध्ये 1 मे 1981 रोजी जालना जिल्हा बनला होता. आता जालना जिल्हा बनला होता. बीड पहिलेच होता. परभणीपासून नंतर हिंगोली जिल्हा बनला. ठीक आहे. उस्मानाबादपासून लातूर जिल्हा बनला. ओके. नांदेड 1, 2, 3, 4 पहिले 5 होते. आता हे नवीन 3 वाढले. असे 8 जिल्हे हे औरंगाबाद विभागामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सध्या स्थितीमध्ये आहेत. सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला विभाग कोणता असेल तर छत्रपती संभाजीनगर विभाग आहे. याच्यानंतर आहे नागपूर विभाग. आता नागपूर विभागाच्या संदर्भात पाहू शकतो आपण. नागपूर विभागमध्ये नागपूर जिल्हा होता पहिले, वर्धा होता, भंडारा होता, चांदा होता, अमरावती, बुलढाणा, अकोला आणि यवतमाळ एवढे जिल्हे होते. पण आता नागपूर विभागापासून एक जो अमरावती आहे, या अमरावती विभागामध्ये जर कधी आपण पाहिलं, हा स्वतः एक अमरावती एक, बुलढाणा एक, अकोल्यापासून एक नवीन जिल्हा बनला त्याचं नाव आहे वाशिम. अकोल्यापासून यवतमाळ पहिले होता, बुलढाणा होता. म्हणजे 1, 2, 3, 4 हे आणि हा 5वा असे 5 जिल्हे बनलेले आहेत या नागपूर अमरावती विभागामध्ये. नागपूर विभागामध्ये स्वतः नागपूर पहिले जिल्हा होता, आता सुद्धा आहे. वर्धा सुद्धा होता. फक्त या भंडारापासून गोंदिया जिल्हा बनलेला आहे. गोंदिया. त्याचबरोबर या चांदा जिल्ह्यापासून गडचिरोली जिल्हा बनलेला आहे. कोणता? गडचिरोली जिल्हा बनलेला आहे. अशा प्रकारे नागपूर विभागामध्ये आता 6 जिल्हे आहेत. जर आपण लिहून घ्यायला गेलो इथं, तर थोडं आपल्याला समजेल. माझ्या मित्रांनो, इथं नागपूर विभागामध्ये एकूण 6 जिल्हे आहेत. कोकणामध्ये
कोकणामध्ये एकूण 7 जिल्हे आहे. डायरेक्ट पेपरमध्ये प्रश्न विचारला जाईल. कोकण विभागात किती आहे? नागपूर विभागात किती आहे? याचबरोबर आपल्याला मी लिहून घेतो इथं अमरावती, पुणे, अमरावती, पुणे, नाशिक या तीनही विभागामध्ये फक्त 5-5 जिल्हे आहेत. 3 अन् 2 5 आणि एक छत्रपती संभाजीनगर विभाग आहे. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये फक्त फक्त म्हणतो सर्वाधिक 8 जिल्हे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 आणि 6 विभाग तुमच्या समोर मांडलेले मी आहेत. दिलेल्या गोष्टी तुम्हाला समजल्या असेल. व्हिडिओ तुम्ही शांततेत पॉज करा आणि ह्या व्हिडिओला तुम्ही पाहून घ्या. अशा प्रकारे पहिले महाराष्ट्र दिसत होता. मी फक्त हे सांगण्याचा प्रयत्न केला. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुन्हा पाहिजे आहेत. मी तारखीसहित, मुख्यमंत्र्यांच्या नावासहित ह्या सगळ्या गोष्टी क्षेत्रफळासहित आणि इथं असा फाळणी करून दाखवणार आहे पुढच्या येणाऱ्या या सेशनमध्ये. ठीक आहे. पुढे जाल तुम्ही. महाराष्ट्राचं स्थान. तर महाराष्ट्राचं स्थान हे उत्तर गोलार्धात भारताच्या पश्चिम भागात आहेत. आता तुम्हाला माहिती आहे हा झाला भारत. ठीक आहे. हा झाला भारत. महाराष्ट्राचं स्थान कुठे आहे? या ठिकाणी आहे. महाराष्ट्राचं स्थान कुठे आहे? उत्तर गोलार्धात भारताच्या पश्चिम भागात आहेत. ओके. उत्तर गोलार्ध म्हणजे पहा, ही झाली एक पृथ्वी आपली. पृथ्वीचे 2 भाग केले सरळ-सरळ. वरच्या भागाला उत्तर गोलार्ध म्हणतो. खालच्या भागाला दक्षिण गोलार्ध म्हणतो. खालच्या भागाला आपण काय म्हणतो? दक्षिण गोलार्ध म्हणतो. बरं, उत्तर गोलार्धामध्ये भारत येतो आणि भारत या साईडला येतो. भारत कुठं येतो? या साईडला येतो आणि या भारतामध्ये महाराष्ट्राचं स्थान त्याच्यातही पश्चिम दिशेला आहे. ओके. आता आपण जर कधी विचार केला माझ्या मित्रांनो, तर उत्तर गोलार्धात भारताच्या पश्चिम भागात महाराष्ट्राचं स्थान येते. भारत हा जगातील प्रमुख प्रजासत्ताक, लोकशाही, गणराज्य देश आहे. भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात 7वा क्रमांक लागतो. भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जगात कितवा क्रमांक लागतो? 7वा क्रमांक व लोकसंख्येत पहिला क्रमांक लागतो. तुम्हाला माहिती आहे आपली 1 एप्रिल 2026 पासून जनगणना सुरू झालेली आहे आणि ही जनगणना भारताची पहिली डिजिटल जनगणना आहे. पोलीस भरतीले प्रश्न विचारून राहिले एकदम करंट बेसिसले की बा भारताच्या जनगणनेचा पहिला टप्पा कधीपासून सुरू झाला? तर तो कोणता? 1 एप्रिल पासून सुरू झालेला आहे. उत्तराखंड त्यानंतर जम्मू काश्मीर साईडला हा टप्पा सुरू झालेला आहे आणि आपल्या इकडे जो टप्पा सुरू होणार आहे तो पुढच्या वर्षी 27 मार्चमध्ये होणार आहे. 2 टप्प्यात जनगणना होत आहे आणि जातीनिहाय जनगणना होते. एवढं लक्षात ठेवा. जनगणनेचे सध्याचे आयुक्त कोण आहेत? कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता जनगणना आयुक्त कोण आहेत? मी सांगेल तुम्हाला. ओके. आणि जनगणना काय? प्रगती शुभंकर काय आहेत? प्रगती. आणि आणखी काय आहे? करंटचे बेसिसचे प्रश्न आहे. खूप वर्षी हे करंट राहणार आहे तुमच्यासाठी. आता पहा, लोकसंख्येत पहिला क्रमांक लागतो. महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून 3रा क्रमांक लागतो. म्हणजे लक्षात ठेवा भारताचा जगात क्षेत्रफळानं 7वा, लोकसंख्येनं पहिला आणि महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्राचा क्षेत्रफळानं 3रा म्हणजेच पहिला राजस्थान, दुसरा मध्य प्रदेश, 3रा माझ्या मित्रांनो लागणार तो म्हणजे महाराष्ट्र. राजस्थानचं क्षेत्रफळ जर कधी विचारलं 342, 239 समथिंग असेल. मध्य प्रदेशचं क्षेत्रफळ 3,08,000 पेक्षा जास्त असेल आणि महाराष्ट्राचं आपलं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं आहे. म्हणजे महाराष्ट्र हा भारतात 3 नंबरला क्षेत्रफळाला सर्वात मोठं राज्य आहे आणि लोकसंख्या दृष्टिकोनातून उत्तर प्रदेश नंतर 2 नंबरचं आहे. महाराष्ट्र हे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून उत्तर प्रदेश नंतर 2 नंबरचं राज्य आहे. भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त गेलेले आहेत. आता भारत आहे आपला हा. ठीक आहे. या भारतामध्ये ठीक आहे. या आपल्या भारतातून कर्कवृत्त गेलेले आहेत. हे जे आहे ना अशा प्रकारे महाराष्ट्रात भारतातून कर्कवृत्त गेलेले आहेत आणि कर्कवृत्त भारताच्या एकूण 8 राज्यातून जाते. जर तुम्हाला त्याचं ट्रिक्स सांगायचं झालं, गुरामध्ये 36 झारीभंग मिजो त्रिपुरारी. आता तुमच्याकडे मित्र माझा राघू छाप भरपूर साऱ्या ट्रिक्स आहेत. मी तुम्हाला त्याला सोडून द्या माझंच घ्या असं म्हणत नाही. पण तुमच्याजवळ जे आहेत ना मित्र माझा राघू छाप तो
क्रमानुसार नाही आहे. मी जे तुम्हाला सांगतो गुरामध्ये 36 हरिभंग मिजो त्रिपुरारी हे या साइडनं एकसारखे राज्य चालू होते शेवटपर्यंत. म्हणून त्याच्यात क्रमसुद्धा आला. म्हणून म्हणतो तुम्हाला जे बेटर वाटेल ते घ्या. मी जी ट्रिक सांगितली त्याच्यामध्ये क्रमानुसार राज्य येतात. गुरामध्ये 36 गुरा म्हणजेच गुजरात, रा म्हणजे त्यानंतर मध्य म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीस म्हणजे छत्तीसगड. बरोबर मी क्रमानुसार राज्य लावलेले आहेत. भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त गेलेले आहेत. भारताचा आकार सर्वसाधारणपणे चतुष्कोणी आहे. आता भारताचा आकार सर्वसाधारणपणे चतुष्कोणी म्हणजे काय? आपण जर कधी पाहिलं तर भारत अशा प्रकारे, ठीक आहे? हे अशा प्रकारे मग इकडे ओके चतुष्कोणी आहे भारताचा आकार असून दक्षिणेस निमुळते टोक आहे. जिथं असा आकार बारीक होते ना, ओके, त्याला निमुळते टोक असे म्हणतात. भारताच्या भूपृष्ठाला भारतीय द्विकल्प असे म्हणतात. आता द्विकल्प म्हणजेच काय? माझ्या मित्रांनो 2 कंडिशन असतात. एक म्हणजे नदीच्या दोन्ही साइडला पाणी वाहते. समजा हे पाणी वाहून राहिलं, तर याला काय म्हणतो आपण? थडी म्हणतो. याला काय म्हणतो? थडी. कारण की इकडल्या साइडला सुद्धा थडी आहे, इकडल्या साइडला सुद्धा थडी आहे आणि दोन्ही साइडनं काय पाणी वाहून राहिलं. मग इकडल्या दोन्ही साइडची थडी आहे. पण बऱ्याचदा काय होते, 3 साइडला पाणी असते. हे 2 साइडला पाणी झालं आता 3 साइडला पाणी आहे. ज्याच्या 3 साइडला पाणी त्याला द्विकल्प असे म्हणतात. भारताच्या 3 साइडला पाणी आहे. खाली हिंद महासागर आहे, हिंदी महासागर, इकडे बंगालचा उपसागर, इकडे माझ्या मित्रांनो आहे आपल्यासाठी कोणता उपसागर? समुद्र. ज्याच्या 3 साइडला पाणी असतो त्याला द्विकल्प म्हणतात आणि ज्याच्या 4ही साइडला पाणी असते त्याला बेट असे म्हणतात. आपण नाव ऐकलं असेल अंदमान निकोबार बेट. ओके, जेवढेही बेट आहेत त्याला बेट काहून म्हणतात? कारण की त्याच्या 4ही भागाला पाणी आहे, म्हणजे ते समुद्रात आहे. ज्याच्या 3 साइडला पाणी आहे त्याला द्विकल्प म्हणतो. ज्याच्या 2 साइडला पाणी आहे त्याला आपण दुथडी किंवा थडी वगैरे असं म्हणू शकतो. माझ्या मित्रांनो तुम्हाला समजलं का रे? महाराष्ट्र या द्वीपकल्पाचा एक भाग आहेत. भारताच्या पश्चिमेस अरबी सागर, पूर्वेस बंगालचा उपसागर, तर दक्षिणेस हिंदी महासागर आहे. दक्षिणेस कोणता? हिंदी महासागर आहे. महाराष्ट्रात एकूण 28 घटक राज्यांपैकी महाराष्ट्र प्रमुख राज्य आहेत. महाराष्ट्र राज्याची 1 मे 1960 रोजी स्थापना झालेली आहे. जसं आपण वरती पाहिलं होतं, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झालेली आहे? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. पुढे चालायचं. महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थानांची वैशिष्ट्ये कोणती आहे? आता आपल्याला पाहायचं आहे. महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थानांची वैशिष्ट्ये: उत्तर व दक्षिण भारताचा दुवा, उत्तर उत्तर व दक्षिण भारताचा दुवा म्हणून जोडणारे मध्यवर्ती ठिकाण म्हणजेच माझ्या मित्रांनो हा महाराष्ट्र आहे. म्हणजे जसं आपला भारत झाला आता, ठीक आहे? हा भारत झाला. आता या भारतामध्ये इथं महाराष्ट्र आहे. म्हणजे भारताला उत्तर साइड आणि हे दक्षिण साइड याला दोन्ही साइडला जोडण्याचं काम कोण करते? तर आपला महाराष्ट्र करत आहे. भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला, विविध राज्यांचे संबंध वृद्धीला, सांस्कृतिक प्रसारणाला व देशातील सर्व भाषांच्या, विविध प्रकारच्या जाती धर्माच्या, वेगवेगळ्या राज्यातील लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या व्यापार, उद्योगधंदे, शिक्षण, विज्ञान, कला, संस्कृती व इतर क्षेत्रातील कार्यवृद्धीसाठी पोषक व उपयुक्त असे वातावरण आहे. भारतातील प्रत्येक राज्याची काही वैशिष्ट्ये आहेत. भारतातील प्रत्येक राज्याची काही वैशिष्ट्ये आहेत. जसे की आसामचा चहा प्रसिद्ध आहे, पंजाबचा गहू प्रसिद्ध आहे, पश्चिम बंगालचा तांदूळ प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये तागसुद्धा आहेत. काश्मीरच्या शाली आहेत. पंजाब काश्मीरची लोकर सुद्धा, राजस्थानची, कर्नाटकच्या जरतारी साड्या आहेत. ओके, चंदन आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा चंदन येते. त्याचबरोबर महाराष्ट्रात सुद्धा भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राच्या भूमीला थोर ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. ही भूमी स्वातंत्र्यवीरांची, संतांची, बलवंतांची, अनेक थोर सुपुत्रांची आहे. येथे न्यायप्रिय आदर्श व शिवशाही निर्माण झालेली आहे. येथील पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावलेले आहेत. आता भरपूर साऱ्या लोकांना असं वाटते की अटकेपार झेंडे होय काय काय हो बुवा अटकेपार झेंडे? ज्यावेळेस छत्रपतींचं मराठा साम्राज्य होतं त्यावेळेस
एक अफगाणिस्तानमध्ये अटक शहर आहे. अटक. ओके. एक तो प्रांतच आहे, अटकेपार प्रांत आहे. तिथपर्यंत आपलं साम्राज्य विस्तारलेलं होतं त्यावेळेस. अटकेपार प्रांत आहे. तिथं एक अटक शहरसुद्धा आहे. ठीक आहे. तिथपर्यंत आपले अटकेपार झेंडे लावलेले आहेत. ओके. तिथं. हे समजलं तुम्हाला? तर महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थानाची वैशिष्ट्य, महाराष्ट्राला वीर संतांची भूमी, ओके, समाजसुधारकांची सुद्धा हे वारसा लाभलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात शिक्षणाचे माहेरघर आहेत, आर्थिक राजधानी आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या-वेगळ्या भाषा पाहायला भेटतात. दर काही अंतरानंतर आपल्याला भाषेमध्ये फरक जाणून येतो. लोकांचा पेहरावामध्ये सुद्धा काय वेगळा-वेगळा फरक जाणून येतो. प्रत्येक जाती धर्माचे लोक इथं मिळून मिसळून एकत्र राहतो. असा आपला महान असा राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र असा आहे. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजाशिव छत्रपतींचा आपला हा महाराष्ट्र, संतांच्या वीर जवानांचा आपला हा महाराष्ट्र आहे. ज्या लोकांनी, लाखो लोकांनी या भूमीला वाचवण्यासाठी इथं बलिदान दिलेले आहेत. त्यांच्या बलिदानामुळे आज इथं आपण गुण्यागोविंदानं नांदत आहोत. येथील लोकजीवनात विविधता आहे. महाराष्ट्रात लोकजीवनात विविधता आहे, बरोबर आहे. आता मी हे कपडे घालतो, तुमच्याकडे तुम्ही व्हाईट कपडे घालसाल, उन्हाचं प्रमाण जास्त असेल तर. बरोबर नाही का? तर लोकमान्य टिळक, गोपालकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, डॉक्टर विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देश व राज्य उभे केलेले आहेत. येथे संत ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकोबाराया, संत रामदास स्वामी इत्यादी संत निर्माण झालेले आहेत. लोककलांनीही महाराष्ट्राला वेगळी निर्माण केलेली आहे, ओळख करून दिलेली आहे. भारताचा फार मोठा व्यापार मुंबईतून चालतो. मुंबईतून व्यापार चालतो. जर कधी मुंबई बंदरातून भारताचा एकूण व्यापार म्हटलं तर 8% चालतो. तो जवळ-जवळ भारताच्या 21% आता मुंबईतून चालतो. म्हणजे मग इथून भरपूर सारे एअरपोर्ट असतात, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ना ट्रान्सपोर्टच्या. तर मी फक्त हे जहाजाच्या माध्यमात सांगितलं. महाराष्ट्राने देशास टाटा, बिर्ला, किर्लोस्कर, गोदरेज उद्योग समूह मिळवून दिलेले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे स्थान फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. शिक्षण, संशोधन, नाटक, प्रयोगशाळा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, अणुसंशोधन केंद्र, मिग विमानाचा कारखाना, आता भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबईला आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुण्याला आहे. त्यानंतर मिग विमानाचा कारखाना नाशिकला आहे. ठीक आहे. महाराष्ट्राचे मानबिंदू ठरलेले आहेत. साखर उद्योगात महाराष्ट्र अग्रेसर आहे. साखर उद्योगात महाराष्ट्र अग्रेसर आहे. ओके. देशातील एकूण साखर कारखान्यांपैकी 33% कारखाने महाराष्ट्रात असून देशातील 29% साखर उत्पादन महाराष्ट्रात होते. उत्तर प्रदेशचे साखर उत्पादन देशाच्या 46% आहे. कारण की महाराष्ट्रापेक्षा सुद्धा जास्त उत्पादन हे उत्तर प्रदेश घेते. त्याचबरोबर या खालोखाल महाराष्ट्रात साखर उत्पादन होते. शेतीवर आधारित उद्योगधंद्यामध्ये कापड व साखर उद्योगांनी महाराष्ट्राला आर्थिक समृद्धी मिळवून दिलेली आहे. भारतातील प्रथम कापड गिरणी मुंबईमध्ये 1854 मध्ये ओके काय नानाभाई कावतजीदावर यांनी सुरू केलेली होती. तर भारतातील पहिली सहकारी साखर कारखाना 1950 साली प्रवरानगर, अहमदनगर या ठिकाणी चालू झालेला होता, जे आजचं अहिल्यानगर म्हणून ओळखतो आपण. येथे स्थापन झालेला आहे. भारतातील पहिला लोहमार्ग 16 एप्रिल 1853 रोजी सुरुवात झालेली होती. लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये 33 किलोमीटरचा हा मार्ग होता आणि पहिले प्रवासी होते नाना जगन्नाथ शंकरसेठ. भारतातील एकूण रेल्वे लांबीच्या 6209 किलोमीटर म्हणजे 9.1% राऊंड फिगर 10% लोहमार्ग महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब रेल्वे बोगदा 6.5 किलोमीटरचा असून तो कोकण रेल्वे मार्गावर असून त्यालाच आपण करबुडे असं ओळखतो. त्याला आपण काय ओळखतो? करबुडे असो. महाराष्ट्रातील सर्वात उंच रेल्वे पूल 64 मीटर असून तो कोकणातील पानवळ नदीवर आहे. कोणत्या आहेत? कोकणातील पानवळ नदीवर आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात आपण पाहतोय माझ्या मित्रांनो, महाराष्ट्राच्या
महाराष्ट्राला संतांची भूमी लागलेली आहे. भौगोलिक आपण क्षेत्रफळ पाहतो त्याचं. त्याचबरोबर महाराष्ट्रातले उद्योग पाहिले, महाराष्ट्रातले आपण उद्योजक पाहिले. त्यानंतर महाराष्ट्रात कुठली पहिली कापड गिरणी चालवली. नानाभाई कावसजी दावर यांनी 1854 रोजी मुंबई या ठिकाणी चालू केली होती 1800च्या काळामध्ये. ठीक तिथून एका वर्षापूर्वीच 16 एप्रिल 1853 रोजी ओके, आजची सुद्धा एप्रिलच तारीख आहे आणि आजची फक्त 21 तारीख आहे. असं म्हणा का इथून 1 वीक पूर्वी 150 वर्षे, 150 पावणे 200 वर्षापूर्वी भारतामध्ये आपल्या ही पहिली रेल्वे चालू झाली लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये आणि 33 किलोमीटरची होती. ठाणे ते बोरीबंदर आणि पहिली विजेची रेल्वे मात्र 1925 मध्ये धावलेली होती. आपल्या इथे एवढं लक्षात ठेवजा. आणि पहिले प्रवासी होते रेल्वेचे नाना जगन्नाथ शंकरशेठ, ज्यांना मुंबईचे अनभिष्ट सम्राट म्हणून ओळखतो. मुंबईचे सिंह कोणाला म्हणतात मग? तर फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाते. सर्वांना मी सांगितलेल्या गोष्टी समजत असेल आशा करतो. पुढे चालतो माझे मित्र हो. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार हा पोलीस भरतीपासून ते एम-पी-एस-सी राज्यसेवेपर्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रश्न कसा फिरून आणेल, कसा कार्यक्रम करून टाकेल आपला काही गॅरंटी नाही. फक्त मी तुम्हाला लक्षात ठेवायचं कसं ते सांगतो. ते कधी तुम्ही व्यवस्थित पकडून ठेवलं ना, याच्यानंतर मात्र तुम्ही हा प्रश्न चुकवणार नाही. पहा, अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार, अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार. महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार हा 15° 48 उत्तर अक्षांश ते 22° 6 उत्तर अक्षांश आहे. तसेच महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार 72°6 ते 80°9. आता तुम्ही म्हणसाल 6 बोलू राहिले, तिथं लिहिलं 36 आहे, इथं 54 आहे. हे 36ले जर कधी 6 न भागलं तर होते 6 आणि या 54ला जर कधी 6 न भागलं तर किती येते? 9. ओके. तर तुम्ही असंही म्हणू शकता 72°6 ते 80°9. ओके. 15°8 ते 22°6 किंवा 22°1 असंही म्हणू शकता तुम्ही. तर पहा जे इथं दिलेलं आहे मी तसं सांगतो. महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार हा 15°48 उत्तर अक्षांश ते 22°6 उत्तर अक्षांश आहे. महाराष्ट्राचा जो रेखावृत्तीय विस्तार आहे तो 72°36 पूर्व रेखावृत्त ते 80°54 पूर्व रेखावृत्त आहे. इथं थोडंसं माझ्या मित्रांनो समजून घ्या. रेखावृत्त हे जे आहे अक्षापेक्षा जास्त असते. ओके. रेखावृत्त अक्षापेक्षा कसं असते? जास्त असते. 15-22 15-22 आणि 72-80. आता मला सांगा 15 अधिक 7 राउंड फिगर 15 अधिक 7 22 आणि 72 अधिक 8. इथं पहिल्या ह्याच्यात 7चा फरक, दुसऱ्या ह्याच्यात 8चा फरक जवळपास. भारतात सुद्धा तसंच आहे. ते सुद्धा मी सांगितलं त्याच्यामध्ये 29चा फरक असतो. डायरेक्टली तुम्ही प्लस करून कार्यक्रम वाजवू शकता त्याचा. तर लक्षात ठेवा अक्षांश विस्तार हा एम-पी-एस-सीला विचारला, इव्हन पोलीस भरतीला सुद्धा विचारलेला आहे. कधी प्रश्न फिरून टाकील, कार्यक्रम करून टाकील, रेखावृत्त देऊन देईल आणि आपल्याला म्हणेल अक्षवृत्त काढा आणि उत्तर यापैकी नाही मध्ये राहील. झाला रे झाला, मेरिटचा प्रश्न ठरेल, आपण वेटिंगवर घरी, बाकीचे कार्यकर्ते आपापल्या कामी. असं होता कामा नये. करायचं तर पूर्ण करायचं. लक्षात ठेवा महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार हा 15°48 ते 22°6 उत्तर अक्षांश रेखांश असून 72°6 पूर्व रेखांश ते 80°9 पूर्व रेखावृत्त आहे. अक्षापेक्षा रेखावृत्त हे मोठं असते. अक्षापेक्षा रेखावृत्त हे मोठं असते. आता महाराष्ट्राचा आकार पाहूया आपण. भारतीय द्वीपकल्पाचा एक भाग महाराष्ट्र पठार आहे, ज्याला आपण दख्खनचा पठार म्हणतो. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार त्रिकोणाकृती. आता तुम्हाला माहिती आहे आपला हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ओके. महाराष्ट्र, बापरे बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्र काढून आलो का मी. महाराष्ट्राचा आकार हा सर्वसाधारण त्रिकोणाकृती आहे. आता तुम्हाला समजलं असेल महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार हा त्रिकोणाकृती आहे असून दक्षिणेकडे चिंचोळा तर उत्तरेकडे रुंद होत जातो. पहा उत्तरेकडे हा कोकण रुंद होत जातो. ओके. तर त्याचा पाया कोकणात व त्याचे निमुळते टोक आहे. निमुळते टोक याच्या आधी सांगितलं निमुळते टोक आहे. तर ईशान्येस गोंदियाकडे त्याचा पाया कोकणात तर त्याचे निमुळते टोक ईशान्येस गोंदियाकडे आहे. ओके डन. आता लांबी, रुंदी व क्षेत्रफळ
पश्चिमेस अरबी समुद्रापासून, आता पश्चिमेस महाराष्ट्राच्या कोणता समुद्र आहे इथं? इथं अरबी समुद्र आहे. इथं कोणता समुद्र आहे? इथं अरबी समुद्र आहे. पूर्वेस सर्वसाधारणपणे घाटापर्यंत महाराष्ट्रात पसरलेला आहे. पश्चिमेस अरबी समुद्रापासून पूर्वेस सर्वसाधारण पूर्व घाटापर्यंत पसरलेला आहे. महाराष्ट्र हा पसरलेला आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी बरं, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटरची आहे. किती आहे? 800 किलोमीटरची असून उत्तर दक्षिण लांबी, महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी हे 700 किलोमीटरची आहे. ओके. त्याचबरोबर महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लागलेला आहे. तो समुद्र किनारा जो किती किलोमीटरचा लागलेला आहे? 720 किलोमीटरचा समुद्र लागलेला आहे. आता समुद्र किनाऱ्याची लांबी अपडेट होऊन आली, पण अजून त्याच्यावर शिक्कामोर्तब व्हायचं आहे. आगामी काळात त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर तुम्हाला ऑप्शन पहिलं 720 भेटेल आणि दुसरं ऑप्शन किंवा चौथं ऑप्शन ते भेटेल. फक्त इथून सावध राहायचा. तो प्रश्न तुमचं मिरिट ठरवू शकतो, कारण की तुम्हाला तेवढं अपडेट राहणं गरजेचं आहे. ओके. 800 प्लस झालेलं 884 समथिंग. पुढे पहा. तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर असून 1,18,809 चौरस मैल आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात राजस्थान 3,42,239 मी मगाशी लिहून दिलं. मध्य प्रदेश 3,08,346 चौरस किलोमीटर असून त्यानंतर महाराष्ट्राचा क्षेत्रफळात तिसरा, लोकसंख्येत दुसरा महाराष्ट्राने भारताचे 9% इतके क्षेत्रफळ व्यापलेले आहे आणि 9.24% इतकी लोकसंख्या भारताच्या महाराष्ट्रामध्ये आहेत. हे ते आहे 800 किलोमीटरची लाईन, जे पूर्व पश्चिम लांबीच्या संदर्भात आहे आणि उत्तर दक्षिण लांबीच्या संदर्भात जे आहे ते आहे. आणि हा आपला समुद्र किनारा आहे 730 किलोमीटर, 720 किलोमीटरचा. फक्त तुमचा एक प्रश्न मला आला नाही आणि त्या प्रश्नाबद्दल मला असं दुःख वाटून राहिलं, की हे फक्त कथा ऐकून राहिले काय? वाट पाहू राहिले का मी कधी उठतो इथून? अरे, तुम्हाला मला इतकं सांगा, पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण जर कधी असेल, तर मग तुमचं म्हणणं असेल का बाबा हे एवढं मोठं 700 किलोमीटर आहे आणि हे एवढं सगळं 720 किलोमीटर का समुद्रकिनारा? कारण की माझ्या मित्रांनो, तुम्ही इथं थोडंसं पाहू शकता. समुद्रकिनारा इथून लागल्यानंतर इथं आतमध्ये भाग गेला. ठीक आहे, इथं आतमध्ये भाग गेला. जिथं-जिथं आतमध्ये भाग गेला त्याची लांबी हे वाढत चालली डायरेक्ट किलोमीटरनं. त्यामुळे छोट्याशा गोष्टी त्या 720 किलोमीटरच्या दिसतात. त्यामुळे इथं कन्फ्युजन व्हायचं नाही. आता राहिला होता रेखावृत्तीय. पहा, हा आहे ते 72°6 पूर्व रेखावृत्त, तर ते 80°54 पूर्व रेखावृत्त. तर अक्षांश रेखावृत्त हे छोटं असते. पहा, 15°37 ते 22°6 किंवा 15°48 सुद्धा तुम्ही याले मानू शकता. हे उत्तर अक्षांश आहे, हे पूर्व रेखांश आहे. उत्तर अक्षांश असते, रेखावृत्त असते. ओके. याला तुम्ही स्क्रीनवरती पाहून घेऊ शकता. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने तिसरा आणि लोकसंख्येने महाराष्ट्र हा लोकसंख्येने कितवा आहे? दुसरा आहे. मग पहिला कोणता? महाराष्ट्र पहिला आहे माझ्या मित्रांनो, उत्तर प्रदेश. ओके. पुढचा प्रश्न. आता किनारपट्टीची जिल्ह्यानुसार लांबी आपल्याला पेपरमध्ये प्रश्न विचारते. सर्वाधिक इथं घ्या, सर्वाधिक समुद्र किनारा लागलेला जो जिल्हा आहे तो रत्नागिरी आहे, जो 237 किलोमीटरचा आहे. याच्यानंतर रायगडला लागला असेल 122 किलोमीटर आणि त्याच्यानंतर लागला असेल सिंधुदुर्गला 120 किलोमीटर. सर्वात कमी लागते ते ठाणेला 25 किलोमीटर आणि सेकंड इथे पालघरला 102 किलोमीटर. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर दोन मिळून 144 किलोमीटरचा समुद्र किनारा लागलेला आहे. हे इथं दिलं असलं तरी काळजी करू नका, बिनधास्त राहा, मी तुमच्या सोबत आहे. मी लिहून देतो ना, 1, 2. ठीक आहे. आता सगळ्यात जास्त जो समुद्रकिनारा लागलेला आहे तो रत्नागिरीला लागला आहे. रत्नागिरीला 237 किलोमीटरचा समुद्रकिनारा लागलेला आहे. रायगडला 122 किलोमीटरचा समुद्रकिनारा. सिंधूला लागलेला आहे 120 किलोमीटर. ओके. रायगड आणि सिंधुदुर्ग हा काही जिल्हा नाही आहे बरं. किल्ल्याचं नाव जिल्ह्याला दिलेलं आहे.
रायगड जिल्ह्याचं जे मुख्य ठिकाण आहे ते आहे कुलाबा आणि सिंधुदुर्गचं जे मुख्य ठिकाण आहे ते आहे ओरस बुद्रुक, एवढं लक्षात ठेव जा. ओके. किल्ल्याचं नाव जिल्ह्याला दिलेलं आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. पुढे पहा. मुंबई हे झालं. यानंतर दिलं आपल्याला मुंबई शहर. मुंबई व मुंबई उपनगर मी लिहून टाकतो शॉर्टकटमध्ये. 144 किलोमीटरचा समुद्रकिनारा आपल्याला याला पाहायला भेटेल. याचबरोबर माझ्या मित्रांनो पालघर आहे. ओके. पालघरला 102 किलोमीटर आणि त्याच्यानंतर सर्वात कमी आहे ठाणे, फक्त 25 किलोमीटर. पेपरमध्ये प्रश्न कसाही विचारू शकते. पेपरमध्ये प्रश्न कसाही विचारू शकते. सर्वाधिक समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लागलेला आहे? हा प्रश्न आतापर्यंत बऱ्याचदा आलेला आहे. हा प्रश्न आतापर्यंत बऱ्याचदा आलेला आहे. त्यामुळे इथं लक्षात ठेवून द्यायचं. पुढचा प्रश्न, पुढची स्लाईड. महाराष्ट्राच्या आता नैसर्गिक सीमा पाहायच्या आहेत. आपला महाराष्ट्र तुम्ही पाहिला. ठीक आहे. आपला महाराष्ट्र. आता महाराष्ट्राच्या आपल्याला काय करायचे आहे? नैसर्गिक सीमा पाहायच्या आहेत. आता महाराष्ट्राच्या वायव्य भागाला म्हणजे हे उत्तर साईड झाली, दक्षिण साईड झाली, पश्चिम साईड झाली, पूर्व. ओके. महाराष्ट्राची वायव्य साईड, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य हे झाल्या 4 उपदिशा, 4 मुख्य दिशा. आता दिशा साईड पहा. महाराष्ट्राच्या वायव्य साईडला जे नैसर्गिक सीमा आहे, जे तुम्ही मी तयार केलेली नॅचरल, एक समुद्र असेल किंवा आपण म्हणू एखादा पर्वत असेल किंवा एखादी नदी असेल ते. आता महाराष्ट्राच्या वायव्य साईडला दमणगंगा नदी आहे. ओके. वायव्य साईडला दमणगंगा नदी आहे. त्याचबरोबर इथं आपण पाहिलं तोरणमाळ डोंगररांग आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर गाळणा व अक्राणी टेकड्या सुद्धा आहे धुळे आणि नंदुरबार या 2 जिल्ह्यामध्ये, म्हणजे या साईडला बोलता येतो. ठीक आहे. तर महाराष्ट्राच्या उत्तर साईडला सातपुडा पर्वतरांग पसरलेली आहे. हा कोणता पर्वत आहे मग? सातपुडा पर्वतरांग आहे. याच्यामध्ये 4 पर्वत पाहायला भेटतात. सातपुडा, सातमाळा, हरिश्चंद्र, बाराघाट आणि शंभू महादेव डोंगररांग. दरेकसा डोंगररांग हे गोंदिया इकडे इकडे दरेकसा पाहू शकता. दरेकसा डोंगररांगा. त्यानंतर पूर्वेस आहे चिरोली, गायखुरी, सुरजागड, भामरागड. हे सगळं गडचिरोलीमध्ये आहे. सुरजागड, भामरागड, गडचिरोली. दक्षिणेस काय आहे? हिरण्यकेशी नदी आहेत. तेरेखोल नदी आहे. हिरण्यकेशी नदी हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येते, तर तेरेखोल नदी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते. आता सिंधुदुर्ग म्हटलं तर हा भाग आणि कोल्हापूर म्हटलं तर हा भाग. ठीक आहे. बरोबर आहे. पश्चिमेस हा जो पूर्ण भाग आहे तो अरबी समुद्राचा भाग आहे. हा कोणता? अरबी समुद्राचा भाग आहे. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आपण इथं ढोबळ मनाने समजून घेऊ शकतो. ओके. डन. इथं सातपुडा पर्वतरांग, इथं दरेकसा डोंगररांगा, गायखुरी, चिरोली पूर्व साईडला. याचबरोबर आहे इथं हिरण्यकेशी नदी. याचबरोबर वरती दमणगंगा आणि या साईडला पश्चिम दिशेला आहे आपला अरबी समुद्र, जो 720 किलोमीटरचा लागलेला आहे. याच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय सीमा कशा आहेत? आता हे खूप महत्त्वाचं आहे. हे पूर्ण स्लाईडच खूप महत्त्वाची आहे. गुजरातला एकूण 4 जिल्हे लागतात. मध्य प्रदेशला एकूण 8 जिल्हे लागतात. छत्तीसगडला 2 लागतात. तेलंगणाला 4 लागतात. कर्नाटकला 7 जिल्हे लागतात आणि गोव्याला 1च जिल्हा लागतो. आता ते पाहू कोणता लागते आता. गुजरात या राज्याला पालघर लागते, नाशिक लागते, धुळे लागते आणि नंदुरबार लागते. किती जिल्हे लागतात गुजरात राज्याला? पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार. मध्य प्रदेशला किती जिल्हे लागतात? 8 जिल्हे लागतात सर्वाधिक. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया. कोणते उत्तर साईडचे 2 जिल्हे आहेत जे लागत नाहीत? पेपरमध्ये तेच विचारते. एक आहे माझे मित्रांनो वर्धा. ठीक आहे. आणि एक आहे अकोला. वर्धा, अकोला आणि तिथं लिहून टाका वाशिम सुद्धा याला लागत नाही. ऑप्शनमध्ये राहू शकते. वाशिम सुद्धा मध्य प्रदेशला लागत नाही. छत्तीसगडला 2 जिल्हे लागते, गोंदिया आणि गडचिरोली. तेलंगणाला 4 जिल्हे लागतात, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. कर्नाटकला 7 जिल्हे लागतात, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग असे कर्नाटकला लागणारे जिल्हे आहेत. तर गोव्याला 1च जिल्हा लागतो, तो म्हणजे सिंधुदुर्ग. पेपरमध्ये हाही प्रश्न विचारलेला आहे. गोवा या राज्याला महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्याची सीमा स्पर्श करते? तर तो एकमेव जिल्हा आहे
सिंधुदुर्ग. एम-पीला महाराष्ट्रातले किती जिल्हे लागतात? 8 जिल्हे. किती? 8 जिल्हे. गोंदिया आणि गडचिरोली हे छत्तीसगडला लागतात. तर गडचिरोली जिल्हा छत्तीसगडला लागतो वेगळा. त्याचबरोबर माझे मित्रांनो, फक्त गडचिरोली जिल्हा छत्तीसगडला तर लागतोच, पण एम-पीला लागत नाही हे लक्षात ठेवा. पेपरमध्ये तेच येते. कोणत्या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश या राज्यास लागून नाही? ऑप्शनमध्ये गडचिरोली टाकते. कारण की आपण जर कधी पाहिलं, हा एक भंडारा आहे. भंडाराच्या बाजूनं गोंदिया आहे आणि त्या गोंदियाच्या खाली आहे ह्या गोष्टी. गडचिरोली. ओके. त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवावं लागेल. तर सलग 2 राज्यांना लागून असणारे जिल्हे आता थोडेसे आपण पाहूया. नंदुरबार जिल्हा पहा. जो महाराष्ट्राच्या काठावर आहे, वायव्य साईडला. तो गुजरातलाही लागते, मध्य प्रदेशलाही लागते. 2 राज्याला. त्यानंतर आहे धुळे जिल्हा. धुळे जिल्हा सुद्धा गुजरात आणि मध्य प्रदेशला लागते. गोंदिया जिल्हा पहा. मध्य प्रदेशला लागते, वरच्या साईडला आणि पूर्व साईडला छत्तीसगडला लागते. गडचिरोली जिल्हा खालच्या साईडला पूर्व साईडला छत्तीसगड आणि खालच्या साईडला तेलंगणा. नांदेड हा जो जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर विभागातला, तो खालच्या साईडला तेलंगणा, सॉरी आपल्या उजव्या साईडला आणि डाव्या साईडला कर्नाटकला लागेल. याचबरोबर सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे तो गोवा आणि कर्नाटकला लागतो. तर पालघर हा जो जिल्हा आहे तो दादर व नगर हवेली त्याचबरोबर गुजरातला लागतो. दादर, नगर हवेली आणि गुजरातला लागतो. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या राजकीय सीमा तुमच्या स्क्रीनवरती आहेत. तुम्ही याला पाहून घेऊ शकता. मध्य प्रदेश आपण पाहतोय. मध्य प्रदेश या राज्याला 8 होते. तेलंगणाला 4 होते. छत्तीसगडला 2 होते. कोणते आता मी इथं रंगून दिलेले आहेत. कर्नाटकला 7 जिल्हे. यानंतर माझ्या मित्रांनो गुजरातला 4 जिल्हे आणि याला आपल्या कोकणाला 7 जिल्हे आहे. कोकणाला 7 जिल्हे नाही म्हणू शकत आपण. इथं फक्त एकच जिल्हा म्हणू आपण याला. ओके, डन. आता 7 जिल्हे कोणते ते तुम्हाला पाहायचे आहेत. 7 जिल्हे खास रंगवून दिलेले आहे. गुजरात राज्याला 4 जिल्हे लागते असं मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं. ते कोणते 4 जिल्हे आहे हो? एक म्हणजे हा पालघर दिसतो रेडवाला. त्याच्यानंतर हा नाशिक, बघा नाशिक. त्याच्यानंतर हा धुळे लागला इथं. त्याच्यानंतर नंदुरबार सुद्धा लागला. अशा प्रकारे 4 जिल्हे हे गुजरात या राज्याला लागलेले आहेत. मी हे लाईन केलेली खोडून देतो. तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं दिसेल इथं स्क्रीनवरती. त्याच्यानंतर नंदुरबार जो जिल्हा म्हटलं होतं मी, एकच जिल्हा हा 2 राज्याला लागते. इथपर्यंत लागतो नंदुरबार गुजरातला. इथून लागणं चालू झाला तो एम-पीला. आता एम-पीला मध्य प्रदेशला नंदुरबार लागला, धुळे लागला, जळगाव लागला, महाराष्ट्रातला बुलढाणा सुद्धा लागला. अकोला लागत नाही म्हटलं तुम्हाला. पहा अकोला खूप दूर आहे इथून. हे पहा इथं संपली अकोल्याची बॉर्डर. अकोला लागत नाही. अमरावती लागतो. वर्धा लागत नाही. मी सांगितलं तुम्हाला, पहा वर्धा लागत नाही. याचबरोबर नागपूर लागतो, भंडारा लागतो, गोंदिया लागतो. ठीक आहे. वाशिमचा तर दूर नाही, पण होऊ शकते कन्फ्युजन होऊन जा. तुम्ही बघा हाही लागते का काठावरचा? नाही. तर ठीक आहे. एम-पीला 8 जिल्हे असे लागले. छत्तीसगडला 2 जिल्हे लागते असं म्हटलं होतं मी. तो एक लागतो गोंदिया, दुसरा लागतो गडचिरोली जिल्हा. ओके. याच्यानंतर तेलंगणाला, आता तेलंगणाला लागणारा जिल्हा परत गडचिरोली आहे. हा गोंदिया पहा. हा छत्तीसगडला या साईडला लागला, वरच्या साईडला एम-पीला लागला. गडचिरोली जिल्हा इकडे छत्तीसगडला लागलेला आहे, इकडे तेलंगणाला लागला. तेलंगणाला काय लागलं मग? गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. ओके. म्हणजे अमरावती प्रशासकीय विभागातले 2 जिल्हे तेलंगणा राज्याला लागतात. ते कोणते? एक चंद्रपूर म्हणतो. आपलं यवतमाळ. सध्या कोणता? यवतमाळच हां. यवतमाळच फक्त अमरावती विभागातला एक जिल्हा तेलंगणाला लागते. यानंतर जर आपण नांदेड जिल्हा पाहिला, नांदेड तेलंगणाला लागला. लातूर जिल्हा पहा, तेलंगणाला सुद्धा लागतो. त्यानंतर कर्नाटकला सुद्धा लागतो. उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे सर्व कर्नाटकला लागतात. 7 जिल्हे आणि एकच जिल्हा जो लागतो गोव्याला, तो म्हणजे सिंधुदुर्ग. अशा प्रकारे आपल्याला ह्या गोष्टी पाहता येईल. खूप छान नकाशाच्या माध्यमातून आपल्याला समजून सांगण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाईड पाहूया आपण आता, की प्रत्येक विभाग आहेत. प्रत्येक विभागाचं क्षेत्रफळ पाहायचं आहे. छत्रपती संभाजीनगर जो विभाग आहे, या विभागाचं क्षेत्रफळ 64,813 चौरस किलोमीटर आहे. याचं क्षेत्रफळ हे 21% टोटल महाराष्ट्राच्या 3,07,713 पैकी या छत्रपती संभाजीनगर विभागानं घेतलेलं आहे. ओके. छत्रपती संभाजीनगर विभागानं
3,07,713 पैकी 64,813 चौरस किलोमीटर. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये एकूण 76 तालुके आहेत, 8 जिल्हे आहेत आणि याच्यामध्ये 4 काय आहेत? मला हे 4 काही समजलं नाही काय आहेत? बरं, बीड, नांदेड, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी आणि हिंगोली अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगरमध्ये येणारे 8 जिल्हे आहेत. आता त्यानंतर आहे अमरावती विभाग. अमरावती विभागामध्ये माझ्या अमरावती विभागाचं क्षेत्रफळ आहे 46,027 चौरस किलोमीटर आणि राउंड फिगर 15% म्हणा अमरावती विभागानं 14.95 किंवा 15% पुऱ्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. अमरावती विभागामध्ये एकूण 56 तालुके आणि 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. ते 5 जिल्हे आहेत यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला आणि वाशिम. यानंतर नागपूर विभाग आहे. ज्या नागपूर विभागाचं क्षेत्रफळ 51,377 आहे. 16.69% इतकं क्षेत्रफळ महाराष्ट्रात व्यापलेलं आहे. 6 जिल्हे असून त्यामध्ये 64 तालुके आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा. आता तुम्हाला याचं जर कधी असलं गडचंद्र नावदिया भंडारा, गडचंद्र नावदिया भंडारा लागले जिल्ह्यानुसार हे तुम्हाला ट्रिक्स आहेत. जिल्ह्याच्या क्षेत्रफळानुसार जिल्हे म्हणून दिलेले आहे. माळावरती लडाणा अकेला वाघ 13,882, 12,210 समथिंग, याचं त्याच्यापेक्षा कमी आहे. माळावरती लडाणा अकेला वाघ क्षेत्रफळानुसार क्रम लावून दिला, ट्रिक सांगून राहिलो. ठीक आहे, ओके. बिना देजा उमाला भरणीभर गोळी. याच्यानंतर कोकण विभागाचं क्षेत्रफळ सर्वात कमी आहे 30,728, 10% राऊंड फिगर क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. 50 तालुके, 7 जिल्हे आहेत. हा आहे मनपा होय, हे मनपा होय सांगतो तरी तर म्हणून राहिलो काय होय. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण 4 मनपा झालेले आहेत. ओके, 4 मनपा आहेत. एक नांदेड वाघाळा आहे, छत्रपती संभाजीनगर आहेत, जालन्याला झाली एक मनपा आहे, लातूरला सुद्धा आहे. ठीक आहे. त्यानंतर अमरावती विभागामध्ये एक अमरावतीला यवतमाळला मनपा नाही आहे, अकोल्याला आहे आणि अमरावतीला आहे. नागपूर विभागामध्ये जे आहेत चंद्रपूरला आहे, नागपूरला आहे. त्याच्यानंतर 2च मनपा आहे नागपूर विभागामध्ये आणि कोकण विभागामध्ये 7 मनपा आहे. त्याच्यातल्या 9 मनपा आहे, त्यातल्या 7 ठाण्यातच आहे. ओके, पहा रत्नागिरी, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर एवढे जिल्हे हे दिलेले आहेत आणि हे उतरत्या क्रमानं ऑलरेडी दिलेले आहेत. एग रत्ना पहा घर सिंधूचे, ठाणे मुंबाबाईचे. ओके, आता पुणे पहा 57,275 चौरस किलोमीटर आहे. एकूण 18.60% क्षेत्रफळ इतके व्यापलेलं आहे. पुणे विभागात 58 तालुके, 5 जिल्हे आहे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुसोतारा, गलिको, पुसोतारा, गलिको, कोल्हापूर इथं 5 जिल्हे आपल्याला क्षेत्रफळानुसार मी दिलेले आहेत. नाशिक विभागात 57,493, 18.70%, 54 तालुके, 5 जिल्हे, 5 महानगरपालिका आहेत. अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार सोडून सर्व ठिकाणी काय असायला पाहिजे, महानगरपालिका असायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण हे विभाग सुद्धा पाहिलेले आहेत. याच्यानंतर आहे आपल्याला हे जे नवीन जिल्हे बनले महाराष्ट्रातले, हे 10 महिन्यानंतर हा जिल्हा बनला होता. इथं पाहता येईल आपल्याला. तसे हे 2 जिल्हे फाळून व्यवस्थित दाखवलेले आहे मी इथं. इथं चांदा जिल्ह्याचं आपण चंद्रपूर, गडचिरोली बनलं. कधी बनलं? 10 दिवसानंतर बनला. ह्या सगळ्या गोष्टी मी भाग 2 मध्ये घेणार आहेत. माझ्या मित्रांनो, तुम्हाला जर सामान्य ज्ञान शिकायचं असेल तर तुम्ही मला या नंबरवरती 95 79 90 82 06 या नंबरवरती मेसेज करू शकता. 95 79 90 82 06 हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे. माझ्या ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतोय. माझ्या ॲप्लिकेशनचं नाव आहे PP अकॅडमी. ठीक आहे. तर तुम्ही हे ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो. तिथं तुम्ही बॅच जॉइन करून घेऊ शकता. ओके, तुम्ही जर सामान्य ज्ञानची तयारी करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी सामान्य ज्ञानची स्पेशल तिथं बॅच उपलब्ध असतील. याचबरोबर महाराष्ट्रात सर्वात कमी दरामध्ये मी तुम्हाला बॅच उपलब्ध करून देतोय. सर्व विषयाची तयारी अशाच प्रकारे मी तुमची करून घेणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, आपल्याला एक क्लास 3 वेळा पाहता येणार आहे
आणि व्हॅलिडिटी ही 8 महिने उपलब्ध आहे. बॅचची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. काही अडचण आल्यास माझा नंबरसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. हा WhatsApp नंबर स्क्रीनवरती तुम्हाला देऊन देतोय आणि मी आपल्या ॲप्लिकेशनच्या बॅचेस सर्व अवेलेबल आहेत. तुम्ही त्या बघू शकता. तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. कारण की आपल्यासारख्या मित्रांना ह्या गोष्टी शेअर करा. कारण की ह्या गोष्टी सर्वसाधारणतः YouTubeवर फ्रीमध्ये कोणी शिकवलेल्या नाही असतील, तर तुम्ही ते पहा. माझ्यापेक्षा तुम्हाला आणखी कोणाचं चांगलं समजत असेल ते पहा. शेवटी गरज माझा व्हिडिओ पाहण्याची नाही आहे. गरज आहे तुम्हाला समजून घेण्याची. तुम्ही ज्या गोष्टीसाठी इथं आलात, त्या गोष्टी सिद्ध होण्याची. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी समजून पेपरमध्ये न प्रश्न चुकता तुम्हाला सिलेक्शन मिळवायचं आहे. टेस्ट टार्गेट माझा आहे. टेस्ट टार्गेट तुमचा आहे. नक्कीच भेटूया आपण याच्यानंतरच्या भाग 2 मध्ये. माझ्या मित्रांनो, तुम्हाला 1 मिनिट तुम्हाला बॅच दाखवून देतो मी कोणती आहे तर ॲप्लिकेशन वगैरे सगळ्या गोष्टी. माझं स्लाईड बंद पडलं असेल रे. डन. चालते, काही हरकत नाही. पहा, हे माझी बॅच आहे, जे की पोलीस भरतीच्या संदर्भात सुद्धा आहे. ही माझी बॅच आहे. ही माझी बॅच आहे, जी पोलीस भरतीच्या संदर्भात आहे आणि त्याचा हा लोगो आहे. हा पी-पी अकॅडमी म्हणून पोलीस भरतीची बॅच मी सर्व विषयाची ₹799 देतोय. माझं शिक्षण झालं, माझा अनुभव. मी मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवरती काम केलेलं आहे. तुम्ही मला पाहू शकता. आता सुद्धा YouTubeला व्हिडिओ आहेत त्याचे अवेलेबल. अनअकॅडमी असो, फिजिक्सवाला असो. इथं मी काम केलेलं आहे. माझा शिक्षणाचा गेल्या 5-6 वर्षाचा अनुभव आहे. माझं शिक्षण एम-ए राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि मराठी 3 विषयात एम-ए आहे. त्याचबरोबर राज्यशास्त्रामध्ये सेट, पेट आणि पी-एच-डी आहे आणि बिलीप इन इन्फॉर्मेशन सायन्ससुद्धा माझं झालेलं आहे. तुमच्यासारख्या मित्रांच्या सपोर्टमुळे आशा आहेत. तुम्हाला बॅच जॉइन करायची असेल तुम्ही नक्की करू शकता. वनरक्षकची सुद्धा बॅच आहे, राज्य उत्पादन शुल्काची सुद्धा बॅच आहे. याचबरोबर सरळ सेवेची सुद्धा बॅच आहे. तुम्ही ॲप्लिकेशनला या, तुमचे प्रश्न मांडा. ओके. जिद्द तुमची, खाकीचे स्वप्न आता उतरणार सत्यात आणि मी असणार तुमच्या सोबत. ओके. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला भाग 2 मध्ये. लवकरच तो व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल करून देण्याचा इथं प्रयत्न असणार आहे. व्हिडिओ बरा वाटला नक्की सांगा. नसेल वाटला तर तसं सांगा. आम्ही आणखी काहीतरी इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.